महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे हे येवला लासलगाव मतदारसंघातील जे दोन आगार आहेत, एक येवल्यामध्ये आणि एक लासलगावमध्ये, ह्या आगाराच्या नूतनीकरण करण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत होते आणि किशोरभाऊंच्या पाठपुराव्याला त्या ठिकाणी यश आलेलं आहे। येवल्याच्या आगारासाठी जवळपास 33 कोटी 34 लाख रुपये या ठिकाणी 64 लाख या ठिकाणी मंजूर झालेले आहे। तसेच याच्यासाठी लासलगावसाठी त्या ठिकाणी 22 कोटी 43 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। हे दोन्ही प्रकल्प हे BOT तत्वावरती होणार आहेत आणि गेल्या अनेक दिवसाचा परिश्रम किशोरभाऊंचा पुरवठा त्या ठिकाणी केला आणि या कामाचे सगळे पत्रव्यवहार देखील आहेत। पत्रव्यवहार जो प्रताप सरनाईक साहेबांबरोबर किशोरभाऊंनी जो पत्रव्यवहार केलेला आहे आणि प्रताप सरनाईक साहेबांनी ज्या काही एंडोर्समेंट मारल्या आणि त्या एंडोर्समेंटला या सगळ्या प्रक्रियेला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे। आगारामध्ये ज्या काही सुखसुविधा जनतेच्या हिताच्या त्या सर्व त्या ठिकाणी असणार आहेत। मग टॉयलेट असतील, लेडीज जेंट्स टॉयलेट, गेस्ट हाऊस असतील, डेपोमध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असेल, काही संरक्षण भिंत त्या ठिकाणी असेल, बस स्टॉपमध्ये पण ज्या काही फॅसिलिटीज ज्या जनतेसाठी असणं गरजेचं आहे त्या फॅसिलिटीजचं त्या ठिकाणी असणार आहेत। टॉयलेट्स असतील, या सगळ्याच गोष्टी म्हणजे जे एक हायटेक ज्या ठिकाणी बस स्टॉप असणं गरजेचं आहे ते हायटेक बस स्टॉप येवला आणि लासलगाव त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे हा जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून आपल्या येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व जनतेंना ही आनंदाची बातमी माझ्या माध्यमातून देत आहे। आणि मी खरोखर किशोरभाऊ दराडे आदरणीय आमदार, शिक्षक आमदार यांचे मनापासून आभार मानतो आणि मी त्यांना हीच विनंती करेल की येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेसाठी सदैव असंच तत्पर राहा, असंच काम करा, अशीच जनतेची सेवा करा, मी अशी त्यांना विनंती करेन।